गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. काय झालं? दोघींचाही फोन लागत नाहीये. या मुलींनी जीवाला घोर लावलाय नुसता. स्वतः फोन करत नाहीत आणि आपण फोन करतोय तर. हो, होतं असं कधी कधी. सायली किती जबाबदार मुलगी आहे माहितीये मला. ती पण तुम्हाला फोन लावत असेल. अहो म्हणून तर ती गेल्यापासून तिच्या फोनची वाट बघतेय ना मी. अहो ती जिथे कुठे गेले ना तिथे फोनला रेंज नसेल. ती तरी त्याला बिचारी काय करणार? नक्की कुठं जाणार आहे ते तरी त्यांनी सांगायला पाहिजे होतं ना. तेही धड सांगितलेलं नाहीये. सायली आली असणार नक्की. नक्की सायली आलीस बाळा? कोण तुम्ही? आणि हे असे सरळ घरात कसे काय घुसता? हा कळणार. मी कोण आहे ते लवकरच कळणार. पण आधी ती कुठे ते सांगा. बऱ्या बोलाने सांगितलं तर ठीक आहे, नाहीतर मलाच तिला शोधावं लागणार आहे. ठीक आहे. अहो अहो असं काय करताय तुम्ही? कोण आहे हा माणूस? अहो काय करताय तुम्ही? तिथे चालू होती ना ती. आता मला सांगा की तिला कुठे लपून ठेवलाय तुम्ही? एक तर तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कुणाबद्दल बोलताय ते तरी सांगा ना मला. रोहिणी बद्दल बोलतोय मी. सायलीचंच घर आहे ना हे. तुम्ही रोहिणी बद्दल बोलताय म्हणजे तुम्ही? बरोबर ओळखलं. रोहिणीचा नवरा आहे मी. आता बोला पटकन, कुठे आहे रोहिणी? अहो बरं झालं तुम्ही आलात ते. 2 दिवसांपासून त्या दोघींचाही पत्ता नाहीये. अहो तुम्ही येण्याआधी आम्ही त्यांनाच फोन ट्राय करत होतो. सगळी नाटक तुमची ही पण. अहो मी इथे आल्यावर काय बोलायचं हे त्यांनी आधीच तुम्हाला सांगितलेलं. सगळं कळतंय मला. नाटकं काय नाटकं? त्यांची घरातली मुलगी एकुलती एक गायब झाले आणि तुम्ही नाटकं म्हणताय? असे कसे काय तुम्ही घरात घुसून आलात? आणि त्यांना जे काय खरं माहिती आहे ते त्यांनी सांगितलंय ना तुम्हाला. तुम्हाला माणूस म्हणून काही मॅनर्स आहेत की नाहीत? कुठल्या तरी जंगलात ते रिसॉर्ट आहे असं मी ऐकलं होतं. खरंच त्यांची काळजी वाटावी. असं तर काही घडलं नसेल ना तिथं. मी शिक्षक आहे साहेब. मी माझ्या विद्यार्थ्यांना पण एवढं कधी मारत तेवढं मारलं साहेब. काय सांगितलं होतं? चौकशी पूर्ण होईपर्यंत रिसॉर्ट सोडून जायचं नाही सांगितलं होतं ना? हो सर. का माती खाल्लीत? हो साहेब. तुम्हाला एकदम अगदी खरं खरं आई शपथ सांगतो साहेब. जेव्हापासून तुम्ही आम्हाला सांगून गेला होतात ना तेव्हापासून आम्ही घाबरलो होतो. तुम्ही आम्हाला कसल्या ना कसल्या केसमध्ये अडकावलं याची आम्हाला भीती वाटत होती. हो साहेब आम्हाला खरंच कुठल्या मॅटर मध्ये अडकायचं नव्हतं. त्यात घरच्यांची पण काहीच कॉन्टॅक्ट होत नव्हता. आम्ही खूप घाबरलो होतो म्हणून आम्ही पळून चाललो होतो. पोलिसांचा आदेश फाट्यावर मारून पळून जाणं कायद्याने गुन्हा आहे आणि कायद्याचं पालन करणं आमचं कर्तव्य आहे. ना तुमच्यावर रितसर केस टाकून तुम्हाला. केस नको साहेब. केस नको साहेब. केस नको साहेब. मला घरी जायचं साहेब. प्लीज सोडा. केस नको प्लीज साहेब. परत असं काही घडणार नाही. प्लीज आम्हाला जाऊ द्या. आम्ही नाही जाणार हो परत पळून. ठीक आहे. मग मला खरं खरं सांगायचं तुम्ही पळून का चालला होता? साहेब टीकाराम मगाशी जे बोलला तेच कारण आहे. दुसरं काही नाही हो साहेब. खरंच होतं. हा बरोबर बोलतो. हा बरोबर बोलतो. तेच सांगतोय. आता तुम्हाला सोडतोय. परत जर पळून जायचा प्रयत्न केलात ना तर मात्र गोळी घालेन. जा. हो साहेब. बाळा भावा बाय हालू घेऊ पायवर. बाय तू पण चालतो तुमचा. मला या दोघांची खूप काळजी वाटते आता.
तर पोलिसांनी आपल्याला बजावलं होतं कोणी कुठेही जायचं नाही. तरी पळून गेले दोघं. आणि त्यात दोघंच गेलेत म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला तर वाटायलंय हा मॅटर त्यांच्या अंगाशी येणार आहे. त्यांच्या अंगाशी आलं ना तर आपली पण काही खैर नाही. हे त्या दोघांना मारहाण नाही ना करणार पोलीस? माहिती नाही, काही करू शकतात. या बाबतीत ना मेंढा लईच चालक आहे. तो पोलिसांना पैसे तारून कल्टी मारून बघ. मला नाही वाटत तो लोखंडे पैसे खाणाऱ्यातला असेल. फक्त या दोघांनी त्याच्यासमोर तोंड नको उघडायला म्हणजे झालं. तिचा हा टिके आधीच फत्तू आहे. त्या लोखंड्याने दम दिला आणि हा तोंड उघडून बसला म्हणजे मेलो आपण. नाही उघडणार. कशावर ना ते काही बोलले असते तर आतापर्यंत ताब्यात घेतलं असतं आपल्याला. ठीक आहे. काय अरे काय रे मेंढ्या? ठीक आहे. नाही अरे तुमची आम्हाला किती काळजी वाटली होती नाही का सत्या? हो ना. अरे तुम्ही काही कुठे पडलात का? लागलंय तुम्हाला? त्यांच्याकडे बघत काय बसली हो? त्यांना पहिल्यांदा आत घ्या मग काय बोलायचं तुझं बोला. हो काय चला दोघांना आत घेऊन जाऊयात. या 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 चला. हे चला रे त्यांना लागलं. या 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 ये रे ठीक आहे. सर थँक्यू सर, तुमच्यामुळे आमचे मित्र परत आले. तर अशाच सोडली होती रे. बस बस इथं बस. खरं सांगू तुम्हाला बघून ना जीवात जीव आला. हो ना खरंय खरंय आमच्या पण जीवात जीव आलाच. तर मी आपण खरं सांगू तुम्हाच नाही बघून आम्हाला नेमकं काय वाटतंय आता? काय वाटतंय? कशा पाहिजे शांत राहा सगळे, शांत राहा. आधीच बघताय ना त्यांची काय अवस्था आहे ती. काय चाललंय? तू घे अजून त्यांची बाजू घे. त्यांच्यामुळे अडकलो असतो आज आपण. इथं जे काय घडलं त्याला समजाने मिळून तोंडाचं ठरलं होतं ना मग का म्हणून पळाला? प्लीज काय पोरकटपणा चाललाय हा? हो ना यार, आधीच आम्हाला खूप मारलंय पोलिसांनी. यांना ना हाणायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय ह्यांची टालकी ठिकाणावर यायची नाही. ओ तुम्ही का मारताय? अरे तुम्ही पळून गेलात मग मना त्रास झाला ना. आणि पोलिसांनी विचारलं तुम्ही त्याला काय सांगणार होतो? बाबूराव शांत राहा जरा. आणि इथे आरडाओरडा करत असताना बाहेर पोलीस आहेत याचं भान ठेवा. काय आता तरी सांगणार आहात का नक्की काय झालंय? त्यांना जरा आरामाची गरज आहे. करू दे त्यांना आराम. त्यांच्याशी जे काही बोलायचंय ना ते आपण नंतरच बोलूया. काय बॅग सांग ना असं तोंडात. वापस मारेल दिसतंय ना? तेच तुम्हाला सांगत होतो, पण तुम्ही पण हात धुवून घेतलात. बाबा माणसं आता कुठं मारला? कुठे कुठे नाही मारलं ते विचारा. अख्खं अंग सुजवून ठेवलंय हो. त्यांनी तुम्हाला टायर मध्ये घातले होते काय? मुद्दा म्हणून विचारताय ना? मी काय तुझी थट्टा कर काय? अरे म्हणजे कुठच्या भागाला बरफ जास्त लागतं मला कलाय हवा ना. मला सांग तुम्ही जे पळाला होत ना रात्री
तू दर्याखोऱ्यातल्या जंगलात पळाला का आजूबाजूच्या रस्त्याच्या त्या जंगलात पळाला? दऱ्याखोऱ्यातून नाही, रस्त्याच्या बाजूला जंगल आहे ना, तिथून पळत होतो. वाचलं तुम्ही. म्हणजे रातच्या टायमाला एकटा दुखताचा जो कोणी जंगलात असं पळून जातो ना, आजपर्यंत परत आलेला नाही हो. अरे तुम्ही पोलिसांच्या तावडीत गाव लाव, त्यात तुमची हाडा पण गावली नसती हो. तुम्हाला कसं माहित हे सगळं? जो अजून मला ओळखलासच नाहीस. अरे मी खवीस आहे, खवीस. मनात सगळा काय माहित आहे. एकदा ना आम्ही असेच सगळेजण रानावनात बसलो होतो. तुम्ही दोघं जसे पळून गेलो ना, तसं आमच्यातले दोघं तिघं पळून चाललं होतं. पण रात्रीच्या अंधारात आपण कुठून पळत चाललो त्यांचाच कळलं ना. म्हणून चालत चालत डोंगराच्या वाटेनं ते दरीच्या टोकावर जाऊन पोचलं. मग पुढे काय झालं? अजून हाड पण गावलेलं नाही. गायब? असे कसे अचानक गायब झाले? भुताटकी? येतालाचा संचार त्या पट्ट्यात रातच्या टायमाला असतो. आणि येतालाचा राग काय ना, तो म्हणायच्या खवीस मी मला माहिती त्याचा राग काय असतो. तर हा येताल असा रातच्या टायमाला हातात काठी घेऊन फिरत असतो. येताल असा फिरत असतो. मग समोरच्याला तो येताला विचारत नाही तू कुणाचा कोण आणि कुणाचा कोण. त्याला आमदाराची ओळख लागत नाही का खासदाराची ओळख लागत नाही. पलो तो आणि टाकतो ना जो व्हालपाटून. बाबूराव मॅन्डी यार, कशाला एवढा ओरडतोयस? खरंच चटका बसतोय म्हणून ओरडतोय यार. ए, आता त्रास सहन करशील ना तर लवकर आराम पडेल. आता गपचूप पडून राहा मॅन्डी, अजिबात ओरडायचं नाही. बघ तुझं बोलणं पटतंय मला, पण ते म्हणतात ना, ज्याचं कळतं त्यालाच कळतं. तसं काहीच झालंय माझं. ए, मला सांग रे, तुला आम्ही कोणी पळून जायला सांगितलं होतं का? आणि मला सांग, तुम्ही इथून पळून का गेलात आणि त्या पोलिसांना कसे सापडलात? मॅन्डी यार बोल ना, मी काहीतरी विचारते ना तुला. हे बघ, मी आता फक्त एवढंच सांगू शकतो की यार मॅन्डी बोलतोस का? तुम्हाला वाटतं तितकं हे प्रकरण साधं नाहीये अनुजा. म्हणजे जाऊ दे यार, मी बोलून काही उपयोग होणार नाहीये. माझ्या बोलण्याचा कोणालाच विश्वास बसणार नाही. ए यार मॅन्डी, असं काय बोलतोस? मी ठेवेन ना विश्वास, तू प्लीज मला सांग. मला खात्री पटली अनुजा, हा ट्रॅप आहे. कोणीतरी हा ट्रॅप लावलाय आणि आपण सगळे यात फसलो आहोत. आणि मला नाही वाटत यातून आपली सुटका होणार आहे. ए मॅन्डी, तू मुद्दाम मला घाबरवत नाहीयेस ना? नाही यार, अजिबात नाही. मॅन्डी यार, खरं काय ते सांग ना मला. आमचं ठरलं होतं निघायचं इथून, म्हणून मी आणि टिक्यानी आमच्या बॅगा घेतल्या आणि निघालो बाईकवर. हे मांड्या, गाडी स्लो का करतोय? अरे थांबवत नाहीये रे, रेस नाही येते गाडीला. अरे बघ ना, प्रयत्न कर ना मांड्या. हिला आत्ताच बंद पडायचं होतं. ए मांड्या, गाडी लवकर स्टार्ट कर ना. जंगल आहे रे, मला भीती वाटते. अरे मला काय मजा येते का टिक्या, थांब ना जरा. ए मांड्या, अरे टिक्या जरा शांत बस ना, मी बघतोय ना काय झालंय ते. पेट्रोल संपलंय का बघ, असं सांगत होतो. बघ ना लवकर. ठीक आहे, पेट्रोल तर भरपूर आहे रे. मग गाडी बंद कशी पडली आहे? अरे मला कसं माहिती, मी काय मेकॅनिक आहे का यार? अरे तुझी गाडी आहे ना, तुला कळलं पाहिजे ना यार. थांब थांब थांब, तू गप्पा बस जरा, तू गप्पा बस. उतर उतर उतर. बघ ना लवकर यार मॅन्ड.
मेंढ्या अरे थांब ठीक आहे. अरे भीती वाटते यार, कर ना काहीतरी. मेंढ्या कर ना लवकर. करतो ठीक आहे. थांब ठीक आहे, गाडी स्टार्ट नाही होत यार. तू उठ मेंढ्या, मी करतो, उठ. चालू चालू. मेंढ्या काय झालं? तिच्या गाडीवर बस, गाडीवर बस जरा लवकर बस रे बाबा. तिच्या गाडी सोड, तिच्या गाडी सोड, तिच्या सोड गाडी लवकर. मेंढ्या, अरे अरे आपण कसं वाचणार यार मेंढ्या. ठीक आहे, इथे जवळच एक चेकपोस्ट आहे, तिकडे जाऊ. आपल्याला वाचवतील. ए मेंढ्या, अरे इथेच होता चेकपोस्ट. अरे इथेच होतो. अचानक कसं गायब झाला यार. मला नाही माहिती यार. तू पळ इकडनं. ए थांब ना मेंढ्या. जोवर तुमचा पाहुणचार करत नाही ना तोपर्यंत तुमची अक्कल ठिकाणावर येणार नाही. टाका येणार आतमध्ये. तर काय खरं आणि काय खोटं काहीच कळून झालंय. चेकपोस्ट तिथे नव्हतं. अरे आपण आपल्या सगळ्यांची नावं लिहिली होती ना तिथे. असं कसं काय गायब होऊ शकतं? माहित नाही. नक्कीच काहीतरी गडबड. या बसा. बोला, काय कंप्लेंट आहे तुमची? मी माझ्या मुलीची सायलीची मिसिंग कंप्लेंट द्यायला आली आहे. आणि मलाही रोहिणीची म्हणजे माझ्या बायकोची मिसिंग कंप्लेंट द्यायची आहे. तुम्ही दोघं एकाच वेळी एकच कंप्लेंट देत आहे म्हणजे त्या दोघी एकत्र आहेत का? त्या दोघी एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत आणि आता 10 वर्षानंतर पुन्हा भेटल्यात त्या. त्यांचं ते काहीतरी असतं ना ते रियुनियन. त्यांच्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणींचं रियुनियन आहे असं मला यांच्याकडूनच कळाले आणि त्यासाठीच रोहिणी मला न सांगता निघून गेली. कुठे गेल्या आहेत त्या? नाही ते माहिती नाहीये. हो असं कसं नाही माहित? काहीतरी लोकेशन सांगितलं असेलच ना. म्हणजे मी विचारलं होतं तिला पण तिला तेव्हा ते माहिती नव्हतं. तिचे काही मित्रमैत्रिणी नंतर भेटणार होते तिला. मग तिथे पोहोचल्यावर कळवते असं म्हणाली होती आणि काहीच नाही कळवलेलं तिने अजून. साहेब आणि 2 दिवस झाले या गोष्टीला. आता ठीक आहे, आपण त्यांना शोधण्याचा नक्की प्रयत्न करूया. पण मला सांगा एकूण ते किती लोक आहेत? म्हणजे त्याबद्दल काही अंदाज दिला असेल की नाही? म्हणजे मी निघताना त्या दोघींचं जे बोलणं ऐकलं त्यावरून एक 7-8 जण तरी असतील ती. म्हणजे ते सगळेच मिसिंग आहेत की काय? मला हे थोडं मॅटर सिरियस वाटतंय. हवालदार यांची आधी कंप्लेंट लिहून घ्या आणि मागच्या 4 दिवसातील निनावी डेड बॉडीची यांना फाईल सुद्धा दाखवा.